नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका ॲनालायसिस व्हिडिओमध्ये. वीकली ॲनालायसिस करूया गोल्ड प्लस US100चं. ठीक आहे, सुरुवात करूया सगळ्यांचा फेवरेट US100 ह्याच्यामधून. बघा, सोमवार आहे 18 ऑगस्ट. इथं बघा मार्केट चालू झालं. इथं गेलं वरती, पहिल्यांदा इथून रिजेक्ट घेतलं होतं मी, तर फिपमध्ये बाय केलं तर माझा इथं प्रॉफिट झाला. बऱ्यापैकी लोकांनी काय केलं, क्लोजिंगचा ब्रेकआउट होतेला रेड कॅन्डल कन्फर्मेशन सोबत सेल साईडला एंट्री मारली. पहिला ट्रेड इथं खतम, संपला विषय ह्या दिवसाचा. ह्या दिवशी काय सुद्धा करायची गरज नव्हती, संपला. ओके, तर ह्याच्यानंतर पुढचा दिवस आला मंगळवार चालू झालं. इथं काय नाही, ही बेसिक गोष्ट आहे सगळं. इथं चालू झालं, इथून डायरेक्टली ब्रेकडाऊन दिला. कशाचा? लोचा ब्रेकडाऊन दिला. कोण ॲक्टिवेट झालं? सेलर ॲक्टिवेट झाले. सेलर ॲक्टिवेट झालं आपण काय ट्रेड घेतो? बाय साईडचा ट्रेड घेतो. बाय साईडची एंट्री कुठं कन्फर्म झाली आपल्याला? इथं बाय साईडची एंट्री कन्फर्म झाली. आपण खपकन ट्रेड मारला, टपकन लॉस झाला, आपला विषय संपला. SL इथं आपण बुक करून घेतला. तो म्हणता रिझन काय आहे? रिझन काय नसतं, कधी कधी मार्केट सेंटिमेंटवरती चालतं. जसं बघा, मार्केटला एवढा मोठा क्रॅश करायचा होता 2-4 दिवस, त्याच्यामुळे हे काय नाही दिला ब्रेकडाऊन की चला खाली, असं काम झालेलं आहे. आता मिस्टेक काय केली बरं लोकांनी? इथं मिस्टेक केलेली आहे की काय म्हणणं आहे तुमचं की 23,500 आहे आणि 23,500चा पण ब्रेकडाऊन झाला आणि मग इथून बाय साईड केला, परत लॉस झाला. आता जायचं असतं तर इथूनच गेलं असतं, त्याचं काय काम होतं इथून जायचं? बरं ठीक आहे, इथून नाही गेलं, ठीक आहे. हा लो मारला होता, मग तर जायला पाहिजे होतं वरती कमीत कमी. इथून नाही, ह्याचा अर्थ मार्केटमध्ये बायर रिटेलर आहेत, जे बाय करणार आहेत ते रिटेलर आहेत मार्केटमध्ये. इसलिए बघा, इथंच एक ग्रीन कॅन्डल आली ह्याच्यावरती, म्हणजे सपोर्टला बाईंग करतायत. संपलं इथं, तर काय करण्यात काय सेन्स नव्हता. परत अजून एक मिस्टेक सांगणं लय गरजेचं आहे. इथं बघा, कोणतरी म्हणलं कप अँड हँडल आहे. हा कसा होता कप अँड हँडल? असा, एक मिनटं ये ना बाबा. हां, कोणतरी म्हणलं कप अँड हँडल होता. कसा? असा. तर ABCD चुकी शिकलेला आहे तुम्ही. कप अँड हँडल असा नसतो. कप अँड हँडल जिथतो बॉडी आहे तिथून कप अँड हँडल बनतो. ही बॉडीवाला कप अँड हँडल. हे असं असतं तर म्हणलं असतं कप अँड हँडल आहे. ठीक आहे, खालचा काय कप अँड हँडल नव्हता, त्यामुळे हा पण ट्रेड इनव्हॅलिड आहे. ओके, हा दिवस खतम. त्यानंतर पुढच्या दिवशी बघा, आला वारा गेला वारा. हां, हा वाला एकदम सिम्पल ट्रेड. चालू झालं मार्केट, टप पडत आलं. 23,000 सायकोलॉजिकल नंबर, ग्रीन कॅन्डल आली सायकोलॉजिकल नंबरच्या वर, लोला निघताना सेल. ठीक आहे, संपला विषय. हा पण ट्रेड एकदम पिक्चर परफेक्ट आहे. काही लोक म्हणले की MT5ला हीच कॅन्डल ग्रीन होती सर, मग कसं करायचं? तर सिम्पल आन्सर, ट्रेडिंग व्ह्यूला फॉलो करा. कशाला फॉलो करा? ट्रेडिंग व्ह्यू, नॉट ब्रोकरला अजिबात फॉलो करायचा नाही, ट्रेडिंग व्ह्यू. ठीक आहे, हे पण समजलं. परत काय होतं? असा बनला कप अँड हँडल. इथं मारली सेलची एंट्री. आता 2 सिच्युएशन सांगतो तुम्हाला. खाली ब्रेकडाऊन आहे, ब्रेकडाऊन नंतर आपण जर पॅटर्न बनत असेल तर आपण एंट्री बनवत नाही. आणि लेफ्ट साईडची एक लेवल पण ड्रॉ केली बघा. आता मी रिमूव्ह केलेली आहे ती लेवल, त्यामुळे दिसत नाही, तर ड्रॉ करून दाखवतो. इथं बघा, ही वाली लेवल, बरोबर. जर बघितलं तुम्ही तर ही काय दिसतंय? सरळ ज्या लेवलचा ब्रेकडाऊन केलं आहे त्याच्यात जवळ तिथून सेलिंग आली. ह्याचा अर्थ काय? रिटेलर रिटेस्टला गेल्यानंतर सेल करतायत. ह्याचा सिम्पल अर्थ. इथं जाऊन सेलिंग येते, ह्याचा अर्थ सेल करतायत रिटेलर. बघा, परत गेलं, डबल टॉप बनवला, मग मार्केट अपसाईडला मुवमेंट केला. पण हा पण यमचा ट्रेड इनव्हॅलिड आहे. का? तर हाय बनलेला आहे इथं, आपल्याला न हाय बनता पाहिजे असतो यम, त्याच्यामुळे हा पण ट्रेड इनव्हॅलिड आहे. संपला दिवस, खतम. चला पुढं. हे बघा, चालू झालं कुठं? इथं चालू झालं. इथं काय बनलं नाही. गेलं वरती गेलं, क्लोजिंगचा ब्रेकआउट दिला, डे हायचा ब्रेकआउट दिला, बरोबर. एवढं सगळं केलेलं आहे. म्हणजे कोण ॲक्टिवेट झालेलं आहे? बायर. सेलच्या ऑपॉर्च्युनिटी शोधायची होती सरळ. त्यानंतर इथं म्हणला यमन काय लोकांनी बाय केला आहे, तर त्या सगळ्या लोकांचा लॉस झालेला आहे. पण आधी कोण ॲक्टिवेट आहे? सुरुवातीला कोण ॲक्टिवेट झालं हे खूप महत्त्वाचं आहे. बायर ॲक्टिवेट होतं सुरुवातीला, त्याच्यामुळे परत बनलेला यमला नो सेन्स, त्यामुळे मार्केट टप खाली गेलं, संपला विषय. तर ह्याच्यानंतर आधी स्वच्छता मोहीम. ठीक आहे, इथं बघा, ही लेवल बघा, ही सपोर्टची लेवल आहे, दिसली? चांगली सपोर्ट आहे. परत सपोर्ट ब्रेकडाऊन, प्रॉपर रिटेस्ट. हा ट्रेड परफेक्ट आहे. इथून मुवमेंट जे आलं ते परफेक्ट आहे. मी काय घेतलेलं नव्हतं. ठीक आहे, अभी आगे देखते. आणि हा कालचा ट्रेड मला वाटतं शुक्रवार आला की लगेच. हां, काय झालं? क्लोजिंगपासून सपोर्ट घेतला आणि फिपमध्ये सेल मारला. काय नाही, वन साईड टॉप लॉस मारला मार्केटनं. काही इज्जत ठेवली नाही, काय नाही, सिम्पल होतं. तुम्हाला सांगतो बघा, जास्त म्हणजे मिस्टेक आपली आहे, आपण चुका करतो, त्यामुळे मार्केट शिक्षा देतं. आता इथं सरळ दिसतंय, लोवर लो मारत चाललंय. इथं गेल्यावर काय रिटेलर सेलच करणार आहे की बाय कोण करणार आहे? क्लोजिंगपासून बाय नाहीच करणार, कारण वर टॉप लॉस अवेलेबल आहे सगळे. संपला विषय. आपण इथं माती खाल्ली, दिला हाकलून मार्केटनं, आपली वेळची ती झालेली आहे. चला, US100 संपला. मला वाटतं एकदम इझिएस्ट ॲनालायसिस होतं. काय नाही, ॲनालायसिस आहे का? कमी अमाऊंट ट्रेड करा बघा, माझं एक सरळ म्हणणं आहे सुरुवातीला, जो पण परफेक्ट होता तोपर्यंत. चला गोल्ड्यात जाऊया. खुल जा सिम आलं. चला
गोल्डचा कोण वार, आता हे गोल्डच सांगायचं म्हणलं माझ्या लक्षात राहत नाही कुठे ट्रेड मारलं होतं. 20 ऑगस्ट म्हणजे बुधवार असतो. तसं जमलं तर सांगतो मी, जिथं जिथं ट्रेड बनत होते ते. मंडे म्हणजे कोणवार असतो, हां सोमवार. आलं हे नाही, हे आता हे असं झालं, या आळणबळ इकडलं लावलेलं इथं खालून कुठं काय वाचलं होतं. बरं असू द्या. अरे जा ना, नाही ही ह्यातनं कसं जाईल. हां ओके, कुठं गेलं बाबा. हां हे बघा, मंडे सरळ सरळ बायचा ट्रेंड होता मार्केटमध्ये. बायच्या ट्रेंडमध्ये बघा खाली भरपूर अशी लिक्विडिटी आहे. मार्केटनं सिम्पल काय केलेलं आहे, कुठं आहे आपला पेन्सिल, इथं लिक्विडिटी होती, इथं लिक्विडिटी होती, भरपूर अशी लिक्विडिटी होती. गे आलं, लिक्विडिटी घेतली बरोबर, आणि अपसाईडला मुवमेंट केलं, हायर स्ट्रक्चर दिलं, त्यानंतर आलं रिट्रेसमेंटला. पण आपल्याला हाय थोडंसं ह्याच्यावरती पाहिजे होता. हा जो हाय आहे ना, ह्याच्यावरती जर हायर हाय बनलं तर एकदम बेस्ट राहतं. ठीक आहे, त्यामुळे ही सिच्युएशन थोडी 50-50 वाली होती. ठीक आहे, घेतला असतं तर लॉस झाला असता. परत आला मार्केट खाली, ओके, लो ब्रेकडाऊन केला. आता मला वाटत होतं की लो मारलेला मार्केटनं. बघा लिक्विडिटी बायरची घेतली होती, बायरची लिक्विडिटी घेऊन मार्केट अप जायला पाहिजे होतं, पण काय केलं मार्केटनं, सरळ सरळ लो मारला. आता काय करायचं आपण, रिट्रेसमेंट सोबत सेल शोधा किंवा अजून एक लोवर लो बनवू द्या. गेलं वरती, हे बघा डायरेक्ट सेल मारायचं नाही, एक लोवर लो बनला म्हणून द्या, रिट्रेसमेंटला गेलं, मग इथं हॅमर कॅन्डलसोबत परफेक्ट एंट्री बनत होती. ही मला आठवते बघा, एंट्री परफेक्ट एकदम ही मारली पण होते आपण. संपला विषय. हा पहिला ट्रेड. हा आता तुम्ही म्हणता मधले ट्रेड हे, आता ते तुम्ही कुठं मिस्टेक करता तुमची तुम्ही बघा, कारण हे 24 तासा मार्केट आहे तर सांगताच येणार नाही इथं का झालं, इथं हे ते असं सांगताच येत नसतं. परत बघा आलं खाली, परत रिट्रेसमेंटला गेलं, परत बघा मार्केटमध्ये तिथूनच फॉल, परत रिट्रेसमेंट, परत फॉल. म्हणजे एकदा कळलं पाहिजे आपल्याला की ह्याला वर जायचं असतं, इथनंच गेलं असतं. आणि खाली लिक्विडिटी आहे, ही लई इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खाली लिक्विडिटी आहे. मग वर जायचं तर इथून गेला असतं, नाही गेलं ह्याचा अर्थ काय, रिट्रेसमेंटसोबत सेल मारा, रिट्रेसमेंटसोबत सेल मारा, रिट्रेसमेंटसोबत सेल मारा. लय लॉजिक बेसिक ठेवा, लय अवघड ठेवायचं नाही, एकदम बेसिक जेवढ्या गोष्टी ठेवचाल तेवढं बेटर राहील. परत संध्याकाळी न्यूयॉर्क सेशन 65, आणि त्याच्यानंतर इथं आलं हे बघा, इथं जी लिक्विडिटी होती. आता लास्ट लिक्विडिटी कशी थांबलेली आहे बघा, लिक्विडिटी कशी तुम्ही नेमकं ग्रॅप करता बघत जावा. असं थांबलं बरोबर. ह्या पॉईंटला आता स्टे झाले मार्केट, थांबले. परत काय केलं, एक चांगला लो मारला मार्केटनं, अपसाईड मुवमेंट केलं. दिसतंय का एवढ्या सगळ्या दिसतंय काय तुम्हाला की हा लो आहे, हा लो दिसतोय तुम्हाला, बाकी सगळं ह्याच्या वर आहे. ठीक आहे, हा लो दिसतोय तर ही लिक्विडिटी आहे. मग मार्केट जात आहे, सोमवार मला वाटतं परत मंगळवार चालू झाला असेल, परत ही लिक्विडिटी घेतली व्हायचं. लिक्विडिटी घेतली सरळ अपसाईड मुवमेंट केला. आपलं काय घेणं देणं नाही असलं चार्टला की बाबा लिक्विडिटी घेऊन डायरेक्टली अपसाईड मुवमेंट करत असेल तर नो यूज. चला पुढं. आता सिम्पल कशाला थांबायचं आहे, बायरची लिक्विडिटी घेतलेली आहे, वाट कशाची बघणार आहे बाबांनो, हायर हायची वाट बघायची आपल्याला. हायर हाय कुठं बनतोय, गेलं वर डायरेक्टली मोडलं, वरती गेला, परत खाली आलं, परत गेलं. आता काय केलं, सेलरची लिक्विडिटी तयार केली ना, परत सेलरची लिक्विडिटी तयार केली. आता गेलं वर, आणि इथं बनतंय बघा हायर हाय, इथं बनला हायर हाय. रिट्रेसमेंटसोबत आपण काय करायचं, बाय साईडला पोझिशन बनवायची. कशी बनवायचं रिट्रेसमेंटसोबत बायची पोझिशन बघूया. हे स्वच्छता मोहीम, हां ठीक आहे. रिट्रेसमेंटसोबत कशी बायला एंट्री बनवू शकतो आपण. पहिली गोष्ट तर सेल साईडला पण लिक्विडिटी अवेलेबल नव्हती, बाय साईडला पण नव्हती. नुसतं हायर हायवरती एंट्री बनवायचे का नाही. आता ट्रॅप कोण करते बघायचं, ट्रॅप कोण झालं, बायर ट्रॅप, परत एकदा बायर ट्रॅप, परत एकदा बायर ट्रॅप, तीन टाईम झाले बायर ट्रॅप, विषय संपला. इथे एक पोझिशन बनवली बाय साईडला, इथे एक पोझिशन बनवली बाय साईडला. कशावर, ही हॅमर कॅन्डलवरती बनवली, ही स्पिनिंग टॉप कॅन्डलवरती बनवली. ही जमलं पाहिजे, ह्याला पाहिजे एक्सपिरियन्स. ठीक आहे, पुढं मला वाटतं इझी होतं हे ट्रेड, 2 इझी होते. तुम्ही बघा ना, परत पण तुम्ही असं समजू नका की ह्याला लय अवघड होतं, हिथनंच कसं काय बाय गेला, तिथून तुम्ही ट्रॅप व्हायची वाट बघा फक्त मार्केटला. ट्रॅप झालं की मग बघा मोमेंटम, बघा रिट्रेसमेंट बाय साईड मोमेंटम, रिट्रेसमेंट बाय साईडला मोमेंटम. तीच गोष्ट आहे, रिट्रेसमेंटसोबत बाय येणार, पण कधी हाकलून दिल्यावरती, रिटेलर लोक हाकलून दिले की मग आपण मजा घ्यायची. आता थोडंसं झूम आउट करतो अजून एकदा तुम्हाला थोडंसं समजेल गोष्टी. बघा सेलिंगचा एक स्विंग कुठं होता, इथं होता बरोबर, इथून सेलिंग अशी, म्हणजे ही एक लिक्विडिटी होती, ही काय होती लिक्विडिटी. ओके, इथं लिक्विडिटी स्वीप झाली परफेक्ट. लिक्विडिटी स्वीप नंतर काय बघतो वाट, लोची वाट बघतो. लोची वाट बघल्यानंतर कशाला सेल करायचं आहे, रिट्रेसमेंटसोबत सेल करायचं आहे आपल्याला. झाला कुठं, चला झूम करू, सुरुवात बघा इथून बघा, इनगल्पिंग टाईपमध्ये बनलेला आहे, इथं सेलिंग जमते. परत रिट्रेसमेंटला हॅमर टाईप बनलेला आहे, इथं सेलिंग जमते. नाही जमली काय कळलं नाही, शांत बसा, येऊ द्या. परत चांगलं रिट्रेसमेंटला आलं, घ्या हॅमर स्टिक मारा सेल. आता काय प्रॉब्लेम आहे, सिम्पल ॲनालायसिस एकदम इझी. आय होप समजत असेल तुम्हाला. कोणवार झाला, बरं मंगळवार झाला तशी.
आणि परत हे मला तर वाटत ना बाबा न्यूयॉर्क सेशनला ते काय ट्रेड करण्यासारखं सेशन आहे. लोक म्हणजे न्यूयॉर्क सेशनला वॉल्यूम मार काय करत असलं गांजार वॉल्यूमला. हां, ही एक भंगार दिवस दिसायला दिसतोय, पण तरी पण तुम्हाला मी ॲनालायसिस बघा एकदम इझिएस्ट प्रकारे सांगतो कसं करायचं. इथं चालू झालं असेल 3:30 वाजता मार्केट आलं खाली आलं खाली आलं खाली आलं, ठीक आहे. इथं होतं लो, ह्याचा ब्रेकडाऊन केला, सेलर ॲक्टिवेट झाले बरोबर. वर गेलं, सेलरचे स्टॉप लॉस घेतले, लोवर लो मारला. आता बघा तुम्ही इथं जाऊन सेल मारता तुम्ही, सपोज करा इथं सेल मारताय हे हॅमरला, खाली पण लिक्विडिटी आहे का हे अगोदर विचार करा. खाली लिक्विडिटीच नाही, खाली मार्केटच नाही, काहीच नाही खाली. मग खाली तर काय यावं त्यानं. वर जायला तर एक वेळ इकडं स्विंग आहेत सगळे, पण खाली काय दिसतंय का, खाली काहीच नाही. वाढ बघायची अशा वेळेस कधीही एंट्री मारायची नाही की बाबा लोअर लो बनला सेल मारा. खाली मार्केट असावं एकदम बेस्ट राहील. आता तुम्हाला सिम्पल काय दिसतं इथं बाबा, मार्केट ट्रेंड चेंज केलेला दिसतोय, हायर हाय मारा लागले. हायर हाय ट्रेंड चेंज केला म्हणून बाय मारतो का सरळ नाही. आपण कशा वाट बघतो, बाहेरची लिक्विडिटी घ्यायची, येऊ द्या खाली, आलं खाली आलं खाली, ठीक आहे. लिक्विडिटी घेतली, परफेक्ट लिक्विडिटी घेतलेली, वाट बघा कशाची, हायर हायची. चला हायर हायची वाट बघितली. आता हायर हाय कुठं बनला आहे तुम्ही टायमिंग बघा. तुम्ही जर टायमिंग बघितलं तर तुम्हाला समजून येईल ट्रेडिंग बरोबर. आता हायर हायची वाट बघायची आपण. इथं गेलं 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 आलं खाली, मला वाटतं इथं टॉप लॉस गेलं आपले 2 या दिवशी. आपण काय केलं, हायर हायची वाट न बघता इथं सरळ बायसाला एंट्री मारली, इथं बायसाला एंट्री मारली, 2 वेळ टप टॉप लॉस गेले आपले, संपला विषय, खाल्ला लॉस, नो प्रॉब्लेम. खरं खरं सांगतो, खोटं बोलायचं काय गरज नाही, आता परत म्हणणार झाल्यावर कोण पण दाखवतं. आता सिम्पल चीज, ही लिक्विडिटी ही तर ड्रॉ करून दिलं होतं बघा तुम्हाला. ही लिक्विडिटी कोणाची, बाहेरची लिक्विडिटी खपवताना मार्केटनं लिक्विडिटी खपवली, वरती लिक्विडिटी अवेलेबल आहे, हायर हायची वाट बघायची. हे बघा अशी हायर हायची वाट बघणार होतो आपण. हे ड्रॉ करून दिलं होतं मी तुम्हाला. हा हाय होता, इथं बनला हायर हाय, हे रिट्रेसमेंटला आलं, इथं बनली हॅमर कॅन्डल परफेक्ट, ही बाय साईडला एंट्री, मोस्ट पिक्चर परफेक्ट बनलं होतं बघा. एकदम लिक्विडिटी घेतली, हायर हाय मारला आणि बाय साईडची कॅन्डल. आता तुम्ही म्हणताल ना हाय बॉडीनं पाहिजे का, हे पाहिजे का, ते पाहिजे का, ते एक्सपिरियन्सचा खेळ आहे, ते तुम्हाला स्वतः शिकावं लागणार आहे. परत बघा हे असे एकदा ट्रेंडमध्ये घुसलं मार्केट की नुसतं रिट्रेसमेंटला आलं, स्ट्रॉंग कॅन्डल बघा, बाय साईडला एंट्री मारा, काय प्रॉब्लेम नाही. हे ट्रेड घेतलेले आहेत बरं का, असं नाही मी अंदाजे तुम्हाला सांगतोय. ह्यातले मोस्ट ऑफ द ट्रेड सगळे घेतलेले आहेत, बाकी तुम्हाला मी ॲनालायसिस म्हणून सांगतोय. परत बघा इथं पण तुम्ही तर नीट बघितलं, इथून इथपर्यंत स्विंग आहे, ही लिक्विडिटी आहे, ठीक आहे. इथं लिक्विडिटी खपवली, कशाची वाट बघणार, हायर हायची वाट बघायची आहे, ठीक आहे. हे बघा हायर हाय बनला, रिट्रेसमेंटला येऊ द्या, चांगलं रिट्रेसमेंट वाटली तर बाय करा, ठीक आहे. इथं गेलं, परत एक हाय मारला, परत हे आलं, इथं बनली का चांगली कॅन्डल, नाही इथं बनली चांगली कॅन्डल, इथून बाय साईडला एंट्री, परफेक्ट मार्केट अपसाईड गेला आहे, पण एकदम क्लोजिंगला आहे, न्यूयॉर्क सेशन चालू झाला, त्यामुळे इथं पण एंट्री काय मजा नाही. हां, पुढचा दिवस हा आय थिंक हा दिवस पण सिम्पलच होता. हे बघा मार्केट आलं लोवर लो मारता, आपण कशा वाट बघायची, लिक्विडिटी घेऊन लोवर लो मारायची वाट बघायची. आता हे बघा इथं लिक्विडिटी, ही लिक्विडिटी घेतली, लोवर लो परफेक्ट, वरती गेलं, इथं सेल साईड पोझिशन शोधायचे. ही आपण इव्हिनिंग स्टार बनवू शकतो, हॅमर कॅन्डल काय बनवायचं बनवा. हॅमर बघत एका चांगली डबल म्हणजे ट्विझर टॉप असेल तरी पण तुम्ही लोला सेल घेऊ शकता, स्टॉपला थोडासा मोठा ठेवा. ओके, आय होप, मला वाटतं गोल्डचं तुम्हाला एकदम परफेक्ट मी जे सांगतो ना ती गोष्ट डोक्यात बसत असेल. काय लॉजिक मी काय लावत नाही बघा. मी काय म्हणतोय, लिक्विडिटी घेऊ द्या, रिट्रेसमेंटला येऊ द्या. आता ही लिक्विडिटी सगळ्या घेतलेल्या रिट्रेसमेंटला आहे बघा, अशी हॅमर कॅन्डल बंद झाली, काय सबकून सेल द्यायचे, जातं खाली मार्केट. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये करा मी म्हणतोय म्हणून नाही, आधी ऑब्झर्व करा जमतंय का बघा, त्यानंतर खेळ करा, नाहीतर वाटलं होईल. परत पुढं आता लास्ट स्विंग कुठं आहे, हा लास्ट स्विंग आहे बरोबर. ही लिक्विडिटी घेतली, हायर हाय बनवून द्यायचा, रिट्रेसमेंटसोबत बाय साईडला एंट्री मारायचे. रिट्रेसमेंट झाली का चांगली, झाली. इनगल्पिंग झाली का, झाली. सरळ इथं बाय साईडला एंट्री मारा, एक स्टॉप लॉस खाऊन घ्या, नो प्रॉब्लेम. अरे बापरे, मी काय केलं आहे, तिथली पेन्सिल वापरली बघा. चला नो प्रॉब्लेम, जा ना. हां ओके. आणि परत एक मिस्टेक तुम्ही सगळेजण करता, ही लिक्विडिटी होती बरोबर. कशी लिक्विडिटी होती, हायर हाय, ही लिक्विडिटी घेतली, डायरेक्टली अपसाईड ब्रेकआउट केला आणि मग इथं तुम्ही चांगली कॅन्डल बघून बायसाला एंट्री मारली की हा लॉस होतो. ह्यासाठी इथं असं हायर हाय पाहिजे, मग रिट्रेसमेंट पाहिजे, मग आपल्याला स्ट्रेंथ समजते मार्केटची. परत गेलं मार्केट, कट कॉन्सल्टेशन मारायला लागलं. कुठं आहे आता, अरे येतोय का नाही, संपतंय का नाही, असं वाटतं की काय 10 वर्षाचं मी ॲनालिसिस करायला लागलो का. हां, ही सगळ्यात आहे बघा. पिक्चर परफेक्ट ट्रेड म्हणून दाखवतो तुम्हाला, पिक्चर परफेक्ट ट्रेड. हे बघा लोवर लो हे चालू झालं बघा, इथं लोवर लो ही लिक्विडिटी स्वीप, परफेक्ट लिक्विडिटी स्वीप आहे, झाला लोवर लो. कशी वाट बघायची, रिट्रेसमेंट हॅमर कॅन्डल, सेल साईडला एंट्री, परत एकदा रिट्रेसमेंट, बिअरिश इनगल्पिंग, सेल साईडला एंट्री, परफेक्ट, विषय संपला. आय होप तुम्हाला एकदम परफेक्ट समजलं असेल. परत एक रिट्रेसमेंट इथं पण सेल साईडला एंट्री झाली, ते पण लेट ट्रेड माराय नाही बाबा, 2 मारले तरी सफिशियंट आहेत माझ्या हिशोबाने तरी. आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल, गोल्डचं ॲनालायसिस आवडलं
असेल. ओके, झूम आउट करून दाखवलं तर ही जी मेन लिक्विडिटी जेव्हा न्यूजचा इम्पॅक्ट तुम्हाला दाखवतो, ही मेन लिक्विडिटी दिसतंय की तू किती वरती गेलाय, परत वरती गेलाय, हिथून वरती गेलाय. ही लिक्विडिटी इथं खपवली बघा, ही लिक्विडिटी इथं खपली. आता झूम करतोया, बघा झूम करतो, लिक्विडिटी खपवली. हायर हायची वाट बघायची होती. ठीक आहे, मार्केट एंट्री देत नसते न्यूजच्या टायमिंगला, अपसाईडला मुवमेंट केला डायरेक्ट नो प्रॉब्लेम. आपण काय करायचं, निवांत बसायचं आणि न्यूज नंतर मार्केट कॉन्सल्टेट करतं, ही गोष्ट एकदम लक्षात ठेवा. आय होप व्हिडिओ आवडला असेल. आता बघा, एक्सएमचा एक सांगा राहिलो गोष्ट तुम्हाला, मला बरेच मेसेज पडलेले आहेत. एक्सएमच्या अल्ट्रा स्टँडर्डचं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये गोल्डचा स्प्रेड 13, 14, 15 म्हणजे एकदम कमी आलेला आहे. ह्याच्यासारखा खतरनाक गोष्ट आपल्यासाठी काहीच नाही आहे सध्याला. एकतर एक्सएनचे रजिस्ट्रेशन बंद पडलेले आहेत, त्याच्यामुळे एक्सएममध्ये तुम्ही शिफ्ट झाला आहे माहिती आहे मला, स्प्रेड जास्त असं म्हणत होता, त्यामुळे अल्ट्रा स्टँडर्डचा स्प्रेड आपण कमी करून घ्यायला लावलेला आहे. ओके, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, अकाउंट ओपन करून अल्ट्राचा ID पाठवा, म्हणजे तुम्हाला त्या अकाउंटचा स्प्रेड कमी करता येऊन जाईल. ओके, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.